जय जय रघुवीर समर्थ। गणेश शारदा चैव सद्गुरुः सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दनः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः। गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। त्रेतायां हनुमद्रामौ द्वापारे पार्थकेशवौ शिवसमर्थौ तु कलौ राष्ट्रधर्मस्य रक्षकौ। जय जय रघुवीर समर्थ। राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। ओम नमस्कार। सर्व राष्ट्रधर्मप्रेमी, राष्ट्रधर्म आचारदक्ष अशा जगदीश मूर्तीरूपी श्रोत्यांना श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड यांच्या वतीनं सादर जय रघुवीर। राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामीजींचा राष्ट्रधर्म हा विषय आपण प्रस्तुतच्या प्रवचन मालिकेमध्ये पाहत आहोत। मागील प्रवचनामध्ये आपण हे जाणून घेतलं की परकीय राजसत्ता आणि तीही परधर्मीय असेल आणि तिचा उद्देश लूटमार करणं, एतद्देशीय लोकांना बाटवणं, एतद्देशीय लोकांचं सामर्थ्य हनन करणं असा जर असेल तर देश कोणत्या गर्तेत जातो। आणि तशीच भयानक परिस्थिती श्री समर्थ रामदास स्वामींनी आपल्या इसवी सन 1633 ते इसवी सन 1644 या कालावधीमधील आसेतू हिमाचल केलेल्या भारताच्या परिक्रमेमध्ये पाहिलं। कोणतंही प्रांत, कोणतंही ठिकाण असं नव्हतं की ज्या ठिकाणी लोक भरडले जात नाही आहेत। अनन्वित अत्याचार लोकांवर होत आहेत। महाराष्ट्र देश थोडा उरला असं समर्थांचं म्हणणं आहे। कित्येक लोक फिरंगणात अटती, फिरंग्यांनी सुद्धा मोठा धुमाकूळ मांडलेला आहे। लिंछांचा तर आहेच, यवनांचा तर आहेच, या फिरंग्यांनी सुद्धा मोठा धुमाकूळ मांडलेला आहे असं समर्थांच्या दृष्टोत्पत्तीस आलं। ठीक आहे, परकीय सत्ता अशी वागत होती, पण एतद्देशीय लोक कसे होते, त्यांची अवस्था काय होती आणि ती तशी का झाली होती जे समर्थांना दिसलं। कारण हे कळल्याखेरीज पुढची उपाययोजना काय करायची ही निश्चित झाली नसती। परकीय राजसत्तेमुळे जे काही भयंकर परिणाम आपल्याला भोगावे लागले होते ते ठीक आहेत, पण एतद्देशीय लोक त्यावेळेला कोणत्या अवस्थेमध्ये होते, कोणत्या मानसिकतेमध्ये होते, मुख्य गोष्ट मानसिकतेची आहे की कोणत्या मानसिकतेमध्ये होते हे जाणून घेणं समर्थांच्या दृष्टीनं फार महत्त्वाचं होतं। कारण वह्नी तो चेतवावारे चेतविताची चेततो, विवेक जाणी जे तैसा वाढविताची वाढतो। एखादी छोटीशी ठिणगी पडली की ती मोठा अग्नीचं रूप धारण करू शकते जर ते इंधन त्या प्रकारचं असेल तर। भुसा असेल, गवत असेल तर वेगात पेट घेईल, पण ओलसर जर काही असेल तर ती ठिणगी विझून जाईल। लोकांची मनं जर जिवंत असतील तर त्याच्यामध्ये योग्य प्रबोधशक्तीच्या माध्यमातून त्यांच्यातील ठिणगी पेटवून त्यांच्यात अग्नीचा भडका उडवून देता येईल, राष्ट्रधर्माचा भडका उडवून देता येईल। पण तशी परिस्थिती होती का, तर दुर्दैवानं सांगावं लागतं की तशी परिस्थिती नव्हती। फार मोठं आव्हान त्या काळामध्ये शिवाजी महाराजांच्या आणि समर्थांच्या समोर होतं। मन मेलेलेच लोक 99% होते। त्यामुळे 1% लोक गोळा करणं, त्यांना एकत्र करणं
आणि त्याच्यातून मृतप्राय झालेल्या समाजाला पुन्हा संजीवनी प्रदान करणं, हे महत्कार्य या दोन महापुरुषांना करायचं होतं आणि ते त्यांनी भगवंताच्या अधिष्ठानावर करून दाखवलं. हाच तो राष्ट्रधर्म आहे. सिद्धांतच असा आहे की कोणताही देश हा परकीय आक्रमणानंतर जेव्हा पारतंत्र्यात जातो, तोपर्यंत तो देश जरी पारतंत्र्यात गेला असला तरी सुद्धा ते राष्ट्र अजून राष्ट्र म्हणून जिवंत राहतं, जोपर्यंत आपल्या पूर्वजांबद्दलचा सार्थ अभिमान, आपल्या पूर्वासुरींबद्दलची आणि आपल्या परंपरेचा सार्थ अभिमान जोपर्यंत त्या परतंत्र असणाऱ्या देशातील देशवासियांच्या हृदयामध्ये जिवंत राहतो, तोपर्यंत देश जरी परतंत्र झाला असला तरी राष्ट्र जिवंत असतं. नुकती 2 उदाहरणं तुम्हाला देतो. फार पुराण काळात जायची आवश्यकता नाही आहे. इस्रायल नावाचा देश आपल्याला माहीत आहे. त्याच्या क्षात्रतेजामुळे तो तळपतो आहे. छोटासा देश आहे, पण क्षात्रतेज त्याच्यामध्ये असं काही आहे की तो भल्या भल्यांचे डोळे दिपून टाकतो. ह्या लोकांना स्वतःची भूमी शिल्लक राहिली नव्हती. हे लोक मिळेल त्या दिशेला जगभर पसरले होते. स्वतःची भूमी नाही आहे आणि हे लोक पसरलेले होते. पण त्यांच्यात एक फार विशेष गुण असा होता की त्यांच्यातील राष्ट्रभावना जिवंत होती. नाही, भविष्यामध्ये कधीतरी एक दिवस असा येईल की ज्या दिवशी आम्हाला आमचं गमावलेली भूमी आम्हाला पुन्हा मिळेल आणि आम्ही सगळे एकत्र येऊ आणि आमचं राष्ट्र स्थापन करू. कोण या देशात तर कोण त्या देशात, कोण कुठलं काम करतो, कोण अन्य काम करतोय, पण अशा लोकांसाठी भगवंत कार्य करतो. त्यांची योग्यता बघून अनुकूल काळ आला आणि एखाद्याने हाक द्यावी, तसं स्वतःच्या स्थानावर अत्यंत उज्ज्वल भविष्य बाजूला टाकून फक्त राष्ट्रासाठी एकत्र येण्यासाठी सर्व मागं सोडून हे लोक इस्रायलच्या भूमीमध्ये आले आणि तिथं वाळवंटी प्रदेशामध्ये नंदनवन फुलवून दाखवलं. अरे, स्वतःची भूमी नसताना यांचा राष्ट्रधर्म जिवंत होता आणि पुन्हा नवीन राष्ट्र त्यांनी, नवीन म्हणजे आपली भूमी मिळवून ते राष्ट्र निर्माण केलं. हे केवढं मोठं उदाहरण आहे. व्हिएतनामचं उदाहरण आहे. अमेरिकेसारखा एवढा बलाढ्य, आर्थिकदृष्ट्याही बलाढ्य, सामरिकदृष्ट्याही बलाढ्य असा देश, त्याच्याशी वैमनस्य आल्यानंतर अनेक दशकं युद्ध चाललं, पण ह्या व्हिएतनामी लोकांनी हार मानली नाही. शेवटी अमेरिकेला हार स्वीकारून परत जावं लागलं. एवढा मोठा देश, जगातील पहिल्या क्रमांकाचा सामरिक सामर्थ्य असणारा देश, त्याला ह्या छोट्याशा टिचभर असणाऱ्या व्हिएतनामनी झुंजवलं. का? तर सार्थ अभिमान त्यांना स्वतःच्या राष्ट्राबद्दल. किती मोठं संकट आलं तरी चालेल, आम्ही एकत्र राहू आणि शेवटच्या म्हणजे रक्ताचा शेवटचा थेंब असेल तोपर्यंत आम्ही लढू, पण आम्ही परतंत्र होणार नाही. हे सामर्थ्य त्यांच्यामध्ये असल्यामुळे त्यांना हे करता आलं. समर्थांना काय दिसलं? याच्या बरोबर उलट परिस्थिती समर्थांना दिसली. मागच्या काही प्रवचनांमध्ये जसं मी म्हटलं होतं की संत सत्पुरुषांच्या प्रभावामुळं अजून आमचा धर्म त्यातल्या त्यात टिकून होता. हे फार मोठं सुदैव, कारण आमच्या धर्मामध्येच सामर्थ्य आहे. फिनिक्स पक्षाचं उदाहरण आहे की तो राखेतून उडाला असं म्हटलं जातं. पाश्चात्य संस्कृतीमध्ये अशी कथा सांगितली जाते. तसं आमच्या या हिंदू धर्माचं हे वैशिष्ट्य आहे की आम्ही धर्म जर टिकवून ठेवला तर आम्ही कितीही राजकीयदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या, अगदी सामरिकदृष्ट्या सुद्धा तळागाळाला गेलेलो असू, पण आम्ही जर हा हिंदू धर्म टिकवून ठेवला, आमचे हिंदू भावना जर टिकवून ठेवली, तर त्या फिनिक्स पक्षाप्रमाणे आम्ही सुद्धा उंचच्या उंच भरारी घेऊ शकतो. आणि हेच श्री शिवसमर्थांनी त्यांच्या राष्ट्रधर्माच्या आचरणानं करून दाखवलेलं आहे. राष्ट्रधर्म लोकांना शिकवणं, स्वतः आधी आचरण करणं, स्वातंत्र्य स्वतःचं राखणं आणि दुसऱ्याला प्रबुद्ध करणं, हे कार्य त्या काळामध्ये ज्या ब्राह्मण वर्गाचं होतं त्याची अवस्था काय होती? समर्थांनी स्पष्ट शब्दात म्हटलेलं आहे, ब्राह्मण बुद्धीपासून चेवले,
आचारापासून भ्रष्टले, गुरुत्व सांडून झाले शिष्य शिष्यांचे. कित्येक दावल मलकास जाती, कित्येक पीरास भजती, कित्येक ते तुरुक होती आपुल्या इच्छेने. पूर्वीचा आचारधर्म टिकला नाही, त्यामुळे तेजस्विता राहिली नाही. आणि म्लेच्छांच्या भयानं यांनी त्यालाच मुजरा करायला सुरुवात केली. धर्मतः ह्या लोकांना स्वतंत्र मानलं गेलेलं आहे. हे लोक कुणाच्याही सत्तेच्या अंतर्गत येत नाहीत जर मूळ धर्माकडं आपलं लक्ष गेलं तर. पण आपल्या लोकांच्या समोर प्रौढी मिरवताना हे म्हणायचे, आम्ही असे आहोत तसे आहोत, आमच्यामुळे सगळं टिकून आहे, भगवंताची आमच्यावर कृपा आहे, आम्ही भूदेव आहोत वगैरे. अरे स्वतःच्या धर्मातल्या लोकांना हे सांगायचे, पण समोर सुलतान आला किंवा म्लेच्छ एखादा आला की लगेच त्याच्यापुढं मुजरा करायला झुकायचे. ही कसली धार्मिकता आहे? म्हणून समर्थ म्हणतात हे बुद्धीपासून चेवलेले लोक आहेत, आचारभ्रष्ट झालेले लोक आहेत. ह्यांनी जगाला शिकवायचं, ह्यांनी आपल्या देशाला शिकवायचं, अरे राष्ट्रधर्म असा जगायचा असतो. आणि हेच आज मुजरा करत आहे. न धर्मम त्यजेत जीवितस्यापि हेतोः. आपण भारत सावित्रीचा हा मंत्र पाहिला होता श्लोक, पण हे लोक ते विसरून गेले. दिल्लीश्वरो वा जगदीश्वरो वा, इथपर्यंत म्हणण्याची बुद्धी भरपूर आहे, पण वापरायची कशी आणि कुणासाठी? कित्येकांनी म्लेच्छांकडे नोकरी पत्करली, कारकुनिकी पत्करली, आपली ज्ञान साधना सोडून दिली, तपस्तेज सोडून दिलं आणि नोकरी पत्करली. मग राष्ट्रधर्म जगणार कोण आणि लोकांना उपदेश करणार कोण? अशी अवस्था झाली. ही एकीकडे अवस्था असताना ठीक आहे बाबा, क्षत्रिय तरी काही चांगलं करत असतील, तिथेही सगळा अंधकार. ब्राह्मणे टाकला आचार, क्षत्रिय सांडिला विचार. कित्येकांनी तर शस्त्रास्त्र बाळगण्याचंच सोडून दिलं आणि शेती करायला लागली. आणि ज्यांच्याकडे शस्त्रास्त्र होती त्यांनी सुद्धा एकत्र येऊन स्वराज्य निर्माण करावं ही इच्छा कुणाचीच नाही. तर बादशाहकडे कोणती मला नोकरी चांगली मिळतीये, आज मी 5,000चा आहे का उद्या 10,000चा असणार आहे की 12,000चा मनसबदार होईल, याच्यासाठीच धडपड सुरू आहे. एका बादशाहकडे बाप नोकरी करतोय, दुसऱ्या बादशाहकडे मुलगा नोकरी करतोय. दोघांमध्ये भांडणं झाली की बाप लेक एकमेकांच्या रक्ताचे शत्रू बनायचे. मामा भाचा, भाऊ भाऊ हे बादशाहसाठी स्वतःचं रक्त सांडायचे एकमेकांच्या विरुद्ध लढून. पण ह्यांना असं कधी वाटायचं नाही, अरे रामाचं आम्ही उदाहरण सांगतो, योगेश्वर श्रीकृष्णांचं उदाहरण सांगतो, कौटिल्य आणि चंद्रगुप्ताचं उदाहरण सांगतो, ते नुसतं तिथं बासनात गुंडाळलेलंच, प्रेरणा त्याच्यातून काहीच घ्यायची नाही. राजा जयसिंग शिवरायांना पकडायला आलेला एकलिंगजीचा भक्त, एकलिंगजी म्हणजे भगवान शंकर, त्यांची हा पूजा करणारा, शिवाजी सापडावा का तर औरंगजेबासाठी, माझं नाव मोठं होईल औरंगजेबाच्या दरबारात, याच्यासाठी स्वराज्य स्थापन करण्यासाठी आणि स्वधर्म टिकवण्यासाठी जो लढतोय राजा, त्याला पकडण्यासाठी हा निघालेला आहे. आणि गंमत बघा, त्याच एकलिंगजीचं स्वरूप असणारे भगवान विश्वनाथ काशीचे, त्यांचं मंदिर ज्यांनी पाडलं त्याच्यासाठी हे शिवाजींना पकडायला निघालेले आहेत. अरे म्हणजे काय धर्मबुद्धी आहे की काय सगळा अंधकारच आहे? आणि हे समजावून सांगून सुद्धा कळत नाही. कोणत्या अवस्थेला गेले होते क्षत्रिय? इतरांची काय गत? इतरांची तर त्याहूनही वाईट गत. उद्योगधंदे बुडालेले, शेती चालत नाही, बरं शेत पिकलं तरी कोणी लुटून घेऊन जातोय, अशी अवस्था. साळीमाळी लोक तर जटिल आणि संन्यासी होऊन फिरायला लागले. मुलं बाळं रस्त्यावर आली, काही मेली, आवर्षण झालं. किती एक ते मेघते मंद झाले. आसमानी संकट, सुलतानी संकट तर हे आहेच आहे. गेले 2-3 प्रवचन आपण सुलतानी संकटाचा विचार करतोय. आसमानी संकटही आधेमध्ये त्रास देत आहे. अतिवृष्टी, अनावृष्टी,
शेत पिकतंय तर लोक घेऊन जातात, आणि शेत पिकलं नाही तर खाणार काय? कुत्र्याचं कच्चं मांस खाऊन जगण्याची वेळ लोकांवर कधी कधी आली होती. आणि असे हे अधिकार नसणारे लोक भगवी वस्त्र घालून जटिल संन्यासी व्हायला लागले. त्यामुळं अजून आपल्या धर्माला अवनती आली. वैराग्य अजिबातच नाही, विवेकाचा प्रश्नच नाही. आणि अशा स्थितीमध्ये भगवी वस्त्र घालून साधुबुवा म्हणून सगळीकडे फिरायला लागले. त्याच्यातून धर्माची किती अवनती झाली असेल याचा विचार केला पाहिजे. भूतादेवांचे थोतांड माजलं असं समर्थांनी म्हटलेलं आहे. ते अशा लोकांमुळेच झालं. शाक्तपंथ पुढे आला आणि शाक्तागमाच्या नावाखाली व्यभिचार सुरू झाला. उष्टमाष्ट खायचं कोणाचंही, एकंकार करायचा, पंचमकार सेवन करायचं, भगपूजा आणि लिंगपूजेच्या नावाखाली व्यभिचार करायचा. म्हणून तर तुकोबारायांनी रागावून सहन न होऊन म्हटलेलं आहे की शाक्त गधडा असा शब्द आहे त्यांचा. ह्यामुळं म्हटलेलं आहे. धर्मामध्येही अवनती, तिथेही भ्रष्टाचार सुरू झाला. निर्णायक अवस्था, कोणी नायक नाही, कोणी पुसेना कोणाला. काय वाटेल ते, कोण मनाला येईल तसा धर्म आचरण करतोय. कुणाला वाटलं तर ह्याच्या मागं, कुणाला वाटलं त्याच्या मागं, आणि कुणाला जर काही वाटलं तर तुरुक झाला, पीराकडे गेला, उरसात जाऊन त्यांचा प्रसाद खाल्ला आणि वाटून घेतलं. नाना प्रकारचे असे गोंधळ सगळ्या पूर्ण समाजामध्ये माजले होते. त्यामध्ये अपस्वार्थ वाढला होता. लोक दुसऱ्याच्या घरी जायचे, महिना महिना राहायचे, त्यालाच खायला अन्न नाही आहे, तो आतिथ्य धर्म हिंदू धर्माच्या नियमानुसार पाळायचा, तर हा जायलाच तयार नाही आहे आणि ओरबाडून ओरबाडून खायचा. शक्य झालं तर चीज वस्तू घेऊन चोरी करून पळून जायचा. अशी ही अत्यंत अवनत अवस्था समर्थांना पाहावी लागली. आणि अत्यंत विमनस्क अवस्थेमध्ये समर्थ हा सगळा एकांतामध्ये पाहत फिरतायत की अरे, रामाचं हे राष्ट्र, कृष्णाचं हे राष्ट्र, आणि ह्याची काय ही दशा आहे. हा धर्म टिकतो की नाही टिकत, हा देश भारत म्हणून राहतो की नाही राहत, याला हिंदुस्थान म्हणून घ्यायचं की नाही म्हणायचं, की आणि कुठलं तरी स्थान हे होणार आहे. अशी भयंकर अवस्था आणि अत्यंत विमनस्क स्थितीमध्ये समर्थ सगळीकडे हे पाहत फिरतायत की अरे काय, कुठं जावं, कुणाला चेतना द्यावी, कुणाला प्रेरणा द्यावी की जेणेकरून हा पेटून उठेल आणि काहीतरी विशेष घडेल. ब्राह्मक्षात्र संयोग कसा घडेल, कोण असा राजा भेटेल की जो स्वधर्मासाठी लढण्यासाठी तयार होईल. आपल्या बापजाद्यांचे आणि भावंडांचे रक्ताने तलवार माखण्याच्या ऐवजी ह्या आतताई शत्रूंच्या रक्ताने त्याची तलवार माखायला आसुसलेली असेल, असा कोण भेटेल. असा विचार करत, चिंतन करत एकांतामध्ये समर्थ अखंड 12 वर्ष फिरलेले. काय त्या महापुरुषाची दशा झाली असेल, चित्ताची काय अवस्था झाली असेल. पण भगवंत आहे आणि तो भक्ताचा सांभाळ करतो. आणि पूर्वी भगवंतांनी आश्वासन त्यांना दिलं होतं की दक्षिणेमध्ये शिवनामा राजा उत्पन्न होणार आहे, त्याचे कर्मी धर्मसंस्थापना करायची. आणि ह्या एका विश्वासावरतीच समर्थ पूर्ण भारत फिरून इसवी सन 1645 साली कृष्णेच्या काठावरती आले. आणि इथून त्यांच्या प्रत्यक्ष कार्याला प्रारंभ झाला. तो कसा झाला आणि त्यांनी काय अद्भुत कार्य त्यांच्या हस्ते घडलं हे आपण पुढील प्रवचनात पाहणार आहोत. श्रोत्यांना मी विनंती करतो की त्यांनी आज जे काही श्रवण केलं त्याचं अवश्य मनन करावं. आपण उद्यापासून प्रत्यक्ष समर्थांच्या राष्ट्रधर्मामध्ये हात घालणार आहोत. सगळ्यांना वंदन करतो, माझ्या वाणीला विराम देतो. जय जय रघुवीर समर्थ.